गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतमध्ये ईव्हीएम मशीन छेडछाड प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे उमेदवारांनी तहसील कार्यालयाचा घेराव घेतला होता। मी सध्या तहसील कार्यालय जवळ आहे। आपण बघू शकता या ठिकाणी तहसील कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सालेकसा शहरातील वातावरण आता शांत वातावरण आहे। जवळपास 12 तास आंदोलन करण्यात आले। त्यानंतर रात्री उशीर या प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांना तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर कोणती निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सध्याच्या घडीला सालेकसा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सालेकसाचे वातावरण आता शांत वातावरण आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।